महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मुंबईमधलं एक वन ऑफ द बेस्ट कॉलेज, तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. कॉलेजचं नाव आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT. VIT जसं पुण्यामध्ये आहे ते VIT वेगळं आहे, हे VIT वेगळं आहे. हे आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. VITचे गेल्या वर्षीचे कट ऑफ काय होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मी छानपैकी तुमचे जे काही कमेंट्स येत आहेत त्या कमेंट्सना रिप्लाय देतोय. तुम्हाला काही डाऊट्स असतील या ऍडमिशन प्रोसेस विषयी, डॉक्युमेंट्स विषयी, रजिस्ट्रेशन विषयी, तर तुम्ही कमेंट्समध्ये मला हे विचारू शकता. त्याचे जास्तीत जास्त आन्सर्स देण्याचे प्रयत्न मी करेन. ओके, मी अगोदरही कमेंट्सला आन्सर दिलेला आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मला मेसेज करू शकता. जर तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स हवं आहे तर इथे मी पहा, इथे लिंक्स दिलेल्या आहेत. त्यापैकी ही पहिली लिंक जी आहे ती गुगल फॉर्मची लिंक आहे. आता हळूहळू काय होईल की ऍडमिशन प्रोसेस जशी रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल, तुम्हाला रिसिप्ट, एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळालेली आहे, त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. हळूहळू जो प्रेशर आहे जो तो वाढणार आहे माझ्यावर, तुमच्यावर. म्हणजे जे पॅरेंट्स आहेत ते खूप टेन्शनमध्ये आहेत की ऍडमिशन होईल की नाही. तुम्ही हवं असेल तर कमेंट सेशन पहा, माझ्या व्हिडिओचे कमेंट सेशन तुम्ही बघू शकता की पॅरेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. म्हणजे पॅरेंट्सना असं परफेक्ट आन्सर्स मिळत नाही आहेत. तुमचे काही डाऊट्स आहेत ना, तर तुम्ही इथे कमेंट सेक्शन आहे, त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही डाऊट्स विचारू शकता. त्या डाऊट्सचं आन्सर किंवा एक्सप्लेनेशन जे आहे ते मी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. ठीक आहे, आज पाहूया. इथे मी डायरेक्ट वेबसाईटवर आलेलो आहे, FE 2025. ओके, FE 2025 mahacet.org त्याच्या वेबसाईटवर आलेलं आहे. इन्फॉर्मेशन ब्राउझर इथे आहे, स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट आहे इथे. न्यू रजिस्ट्रेशन, अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही करू शकता. जर रजिस्ट्रेशन केलं आहे आणि काही चेंजेस करायचे तर इथूनच तुम्ही लॉग इन करू शकता. तुम्हाला संपूर्ण शेड्यूल हवं असेल तर इथे क्लिक करून तुम्ही एंटायर शेड्यूल चेक करू शकता. हे एंटायर शेड्यूल आहे. ओके, अरे वेट, हे शेड्यूल आहे. आता यामध्ये आज आपण जे कॉलेज बघणार आहोत, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा, मुंबई. आता हे कॉलेज जे आहे ते इथे मी त्या कॉलेजचं पहा, इथे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा स्टेशन पासून हे जवळपास 2 किलोमीटर, 2.6 किलोमीटर, हे ऍक्च्युली 2 किलोमीटर पेक्षा कमी आहे, पण हे अंतर जे आहे हे असं वळून जावं लागतं. इथे ते काय हे रेल्वेचे लाईन्स असतील. ओके, वडाळा स्टेशन पासून जवळपास ते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ते कॉलेज आहे, वडाळा. ओके, हे इथे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हे पहा, विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वडाळा, मुंबई. ओके, आता या कॉलेजमध्ये इथे पहा, हे ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. पहा, अनएडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ पहा इथे, GOPN-S. महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी एक छान कॉलेज आहे VIT. हा, अजून एक गोष्ट की मी कोणत्याही कॉलेजशी संलग्न नाही. ओके, काल मला एक कॉलच आलेला की मला PCCOE मध्ये ऍडमिशन हवं आहे असं. तर मी कोणत्याही कॉलेजशी संलग्न नाही. जो डेटा या वेबसाईटवर आहे तो डेटा मी तुम्हाला सांगत आहे. ओके, ठीक आहे, कंटिन्यू करूया. पहा, इथे GOPN-S चा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ जो आहे तो पहा, इथे 97.32, 8040, GSCS 14,178, GSTS 48,316, GVJS 16,973, GNT1S 14,067, GNT2S 97,028, GNT3S 9,377, GOBCS 9,746, GSEBCS 11,621,
L open S 9,636, LSCS 16,839, LSTS 55,896, LVJS 25,014, LNT2S 22,310, LNT3S 13,843, LOBCS 11,332, LACBCS 12,130, PWD Open S 40,536, PWD OBCS 1,60,003, Defense Open S 10,661, Defense SCS 25,571, Defense OBCS 17,500, Defense SEBCS 27,703, TFWS 6,338, Defense ROBCS 25,235, ऑर्फन कॅटेगरीसाठी 56,329. ओके. आता हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं पुढे इथे थोडंसं आहे पहा, EWS राहिलेलं आहे. EWS कॅटेगरीसाठी कट ऑफ जो आहे विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई, वडाळा मुंबई येथे किती आहे 13,547, 95.51% आहे. ओके. पुढे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी IT साठी पहा, जी ओपन एसचा कट ऑफ, आहे 10,487, GSCS चा कट ऑफ आहे 21,515, GSTS 67,296. मी हे कट ऑफ का रीड करून सांगतो, हे रँक आता थोड्या दिवसातच तुम्हाला कळेल की हे रँक का महत्वाचे आहेत. 17 तारखेची वाट पाहूया. 17 जुलैला आपल्याला कळेल की रँक काय आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 12लाच येणार आहे, तेव्हा सुद्धा कळेल, पण एक्झॅक्ट आपल्याला फायनल मेरिट लिस्ट रँक जेव्हा येईल तेव्हा अजून कळेल की हे रँक का महत्वाचे आहेत. ओके. GSTS 67,296, GVJS 33,866, GNT1S 15,177, GNT2S 12,030, GNT3S 11,783, GOBCS 12,536, GACBCS 13,616, LOpenS 11,599, LSCS. हे सर्व फुल फॉर्म मी अगोदरच्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. सुरुवातीचे व्हिडिओ पहा. L लेडीज ओपन एस स्टेट 11,599, LSCS 23,070, LSTS 86,721, LVJS 25,721, LNT1S 17,773, LNT2S 16,082, LNT3S 15,967, LOBCS 13,248, LACBCS 16,858, PWD Open S 82,035, PWD SCS 86,244, Defense Open S 19,425, Defense SCS 1,40,959, Defense OBCS 30,506, Defense SEBCS 43,242, TFWS 8,125, Defense RACBCS 28,908. आता याचे पुढे दोन कॅटेगरीज, ऑर्फन कॅटेगरी 65,223 आणि EWS कॅटेगरी 19,885. ओके. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आहे ENTC, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, जी ओपन एस कॅटेगरी 18,194, GSCS 68, GSTS 1,43,539, GVJS 41,797, GNT1S 30,914, GNT2S 23,174, GNT3S 27,428, GOBCS 21,069, GACBCS 21,183, LOpenS 17,696, LSCS 27,906, LSTS फर्स्ट स्टेज मध्ये ऍडमिशन झालेला आहे, 92,068 कट ऑफ आहे. आणि सेकंड स्टेज मध्ये पहा कट ऑफ खाली आलेला आहे 1,45,150. LVJS 42,159, LNT1S
35,361, LOBCS 21,487, LSCBCS 25,477, PWD Open S 88,185, Defense Open S 33,011, Defense OBCS 47,028, TFWS आहे 16,682 आणि EWS आहे 41,778. ओके, पुढे बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी पहा. बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी जी ओपन एस 34,800 कट ऑफ इथे खाली आलेले आहेत. कारण बायोमेडिकल इंजिनिअरिंग काही जणांना करायची असेल तर. ओके, GSCS 60,834, GSTS 1,56,889, GVJS 1,19,040, GNT1S 66,111, GOBCS 54,371, GACBCS 91,819, LOpenS 25,356, LSCS 57,052, LNT2S 75,790. Okay, LNT3S 1,33,103, LOBCS 36,346, LSCBCS 57,238, PWD OpenS 1,06,277, Defense OpenS 52,082, TFWS 22,143, Defense RSCS 1,24,022 आणि EWS आहे 1,12,269. ओके, हे झालं बायोमेडिकल इंजिनिअरिंग. आणि एक आहे पहा, ECS इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स दोन्हींचा मेळ एकत्र. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स साठी कट ऑफ पहा. गेल्या वर्षीचे जी ओपन हे कट ऑफ जे आहेत 95% वर लागलेले आहेत. पहा, 14,623, GSCS 23,984, GSTS 88,076, GVJS 37,399, GNT1S 30,915, GNT2S 20,622, GNT3S 15,609, GOBCS 17,524, GSCBCS 28,537, LOpenS 14,709, LSCS 33,738, LSTS 98,482, LVJS 49,627, LNT1S 26,268, LNT2S 24,748, LOBCS 19,520, LSCBCS 24,148, Defense OpenS 25,961, Defense OBCS 51,711, TFWS आहे 13,050 आणि EWS आहे 31,100. ओके, नेक्स्ट ठाकूर कॉलेज. ठीक आहे, आता हे होते विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIT मुंबई. ओके, VIT पुणे वेगळं आहे, VIT मुंबई वेगळं आहे. ओके, या दोन कॉलेजेस मध्ये कन्फ्युज होऊ नका. पण VIT मुंबई हे जिथे टॉपचे महाराष्ट्रीयन स्टुडंट वगैरे आहेत, म्हणजे जातात दरवर्षी. जर तुम्हाला मुंबईमध्ये ऍडमिशन हवं असेल आणि महाराष्ट्रीयन कल्चर वगैरे तुम्ही फॉलो करताय, तर नक्कीच हे कॉलेज जे आहे ते तुमच्यासाठी खूप बेस्ट कॉलेज आहे असं मला वाटतं. तुम्ही तिथे ते रिव्ह्यूज वगैरे पाहू शकता. युट्यूबवर सर्व अवेलेबल आहे. हे जे कट ऑफ आहेत हे गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत. या वर्षीचे जे फायनल मेरिट लिस्ट आहे, त्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये हा जो रँक असतो, हा रँक खूप महत्वाचा असतो. कोणताही रँक, हा रँक आहे तुमच्या कॅटेगरीसाठी. तुमचा रँक कोणता येणार आहे, मी हे व्हिडिओ जे आहे ते त्या रँक साठी बनवतोय. म्हणजे तो रँक जो आहे तो आपला ऍडमिशन डिसाईड करणार आहे. ओके, कोणी जर विद्यालंकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी ट्राय करणार असाल तर नक्कीच त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा. VIT कॉलेज मुंबईला जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल
तर हे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असलंच पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी या कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला आज सांगितले. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा. तुमचे काही डाउट्स असतील तर मी डाउट तुमचे सॉल्व्ह करण्यासाठीच आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.